मॅन ऑफ द मॅच अरविंद तुडीलकर. या अरविंद 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि मॅच फिनिश केली होती. 9 बॉलमध्ये 25 केल्या होत्या. अरविंद तुडीलकर या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. पुणकर पहिल्याच बॉलवरती चौकाराला आदित्य कदमच्या बॅटमधून. आता मात्र विकेट कीपरकडे हा बॉल जाईल. डॉट बॉल. डॉट चेंडू. पहिला बॉल चौकार, नंतरचा बॉल डॉट. आदित्य कदम आणि आदेश बांद्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगसाठी. पोरो ब्लास्टर विरुद्ध जय बजरंग दामनदेवी या टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. या आदेश अरविंद तुडीलकर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अरविंद तुडीलकरला दिला जाईल. या बॉलवरती देखील फटका आलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाव मिळेल ती केवळ एकही धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. एसके एमबी ट्रॉफीचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. समोर फटका आदेश बांद्रेच्या बॅटमधून आलाय आणि या बॉलवरती मिळतील धाबा 6. आदेश बांद्रेच्या बॅटमधून पहिला सामना यांनी गमावला आणि आता सामन्याची औपचारिकता. हा देखील बॉल हेलिकॉप्टर खेळाय. चेंडू हवेत. वीरेंद्र मोरे विरू चेंडू खाली आणि झेल टिपतोय. पहिला गडी बाद, पहिला धक्का दामन देवी टीमला बसतोय. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी संदीप सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सर संदीप कदम या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अरविंद तुडीलकर. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अरविंदला दिला जातोय. पहिल्या मॅच मध्ये 49, या मॅच मध्ये 25. ऑफ ऑल टाइम सर संदीप कदम. तर या ठिकाणी अजित बांद्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अजित बांद्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. नंदन भरणे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्यात त्या दामनदेवी टीमनं. 17-17ला एक बाद. एक ओव्हर संपली. 17 धावा धावफलकावरती आणि एक विकेट देखील आदेश बाद झाला. आदित्य कदमच्या बॅटमधून एक चौकार, रोशन कदमच्या बॅटमधून एक षटकार. संघाची धावसंख्या 17 झाली आहे. हा सामना औपचारिकता आहे कारण दोघांनी एक एक सामना गमावला या ग्रुपमध्ये आणि पितळवाडी संघाने टॉप केल्या ग्रुपला आणि त्यांचा सामना फणसकोण टीम सोबत खेळताना पाहायला मिळतील. चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हा बॉल उडवलाय तर खरा परंतु जेल होईल वीरेंद्रला. वीरेंद्र कॅच पकडतोय आणि आणखीन एक धक्का दामनदेवी टीमला बसतोय. आदित्य देखील बाद.
नवीन बॅटर मयूर खाडे मैदानामध्ये दाखल होईल आणि बॅटिंगसाठी सज्ज झालाय. बॉलिंगला अभिराज, त्याला विकेट मिळाली. अभिराजला विकेट मिळते. आदेश देखील बाद आणि आदित्य कदम देखील बाद झालाय. रोशन कदम आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय मयूर खाडे. हा बॉलला सिंगल या बॉलवरती मिळेल. ड्राईव्ह पाहायला मिळतोय मयूर खाडेच्या बॅटमधून एक सिंगल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. संघाची धावसंख्या झाली ती दामनदेवी टीमची 18. केतन खाडे यांचा संघ आपण पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये दाखल झाला, पण एक सामना पराभूत झाले. आणि जो संघ आपण कालपासून पाहिलं, जो संघ 2 सामने सलग जिंकलाय तो क्वालिफाय झालाय पुढच्या मॅच मध्ये. पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळालाय. ह्या बॉलवरती देखील फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार नाही. चेंडूचा पाठलाग केला जातोय. बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि या बॉलवरती दाबा मिळत आहेत त्या 4. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. रोशन कदमच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. फुलटॉस, आणखीन एक खराब बॉल, त्याचा समाचार घेतलाय रोशनने आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6. लक्ष्मण निकम त्या ठिकाणी बॉल त्याने आतमध्ये टाकला. लक्षा किंग, दुसरा लक्षा किंग उद्या खेळताना पाहायला मिळेल. कव्हर्सला चांगला फटका, आणखीन एक देखना स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती बॅक टू बॅक दुसरा षटकार. लक्ष्मण निकमने झेल टिपला असता तर आज संपूर्ण संघ या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु त्याने काल तो महत्वाचा झेल सुटला आणि सामना तिकडे मात्र अपोजिट संघाच्या बाजूने झुकला गेला होता. महत्वाचा झेल होता तो सोडला लक्षा किंगने आणि भैरवनाथ कापडे संघ पराभूत झाला. या बॉलवरती फटका उंच गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली आला, परंतु कॅच झालेला नाही. जीवदान आता रोशन कदमला मिळते. एक सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 धावांवरती अभिराजचं षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 झाल्यात. 35 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन खेळाडू बाद झाले. आदित्य आणि आदेश लवकर बाद झाले. रोशन कदमने 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मयूर खाडे एका धाब्यावरती तो बॅटिंग करतोय. 2 षटकांमध्ये अजूनही जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. स्पर्धेचे आयोजक श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द, छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि यंगस्टार पोलादपूर. स्पर्धेचे आयोजक आहेत एसकेएमबी ट्रॉफी, एसकेएमबी फॅन क्लब. वीरेंद्र मोरे आलाय. पहिल्या मॅच मध्ये 28 धावांचं पहिलं षटक त्याने टाकलं होतं. तो मागडा ठरला होता आणि तिथून संघ बॅकफुट वरतीच पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस राऊंड साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल. मिस फिल्डिंग झाली आहे. तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल, परंतु
बॉल थांबणार नाही, सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती देखील धावा मिळतील त्या 4. सर कमी गतीने टाकलेला बॉल विकेट कडे गेला, चौकार गेला होता, परंतु गणेश बाविस्कर सरांनी सांगितलं की एक धाव शॉट आहे. नाईटची स्पर्धा चालू आहे उरणला. हा देखील आता बॉल विकेट कडे जाईल. डॉट बॉल, डॉट चेंडू येतोय. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 39 वरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, नंतरचे बॉल 2 जर पाहिले तर डॉट आलेत. वर पिच बॉल, त्याच्यावरती फटका, परंतु क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला झेल टिपला आणि रोशन कदमची देखील खेळी आली आहे संपुष्टात. देखील बॅटिंग आठवते ज्यावेळेला 2 बॉल 7ची आवश्यकता असताना उसरघरला स्पर्धा होती, तिकडं पहिलीच मॅच खेळत होते सकाळी. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची ती स्पर्धा होती. षटकार समोर ठोकला आणि त्यांनी सामना विजय करून दिला होता. केतन खाडे आणि मयूर खाडे काका पुतण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बच्ची कडा घेतली आहे, झेल होणार का, आणि झेल झालाय आणि केतन खाडे हे देखील आल्या पावली माघारी परतलेत. रोशन या बॉलवरती देखील विकेट प्राप्त झाली. ती हॅट्रिकचा बॉल होता. धाव मिळेल ती केवळ 1. संघाची धावसंख्या पुढे गेली एकेरी धावेने 40. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर नंतर 40 खेळाडू बाद झालेत ते 4. या षटकामध्ये धावा खर्च केल्या वीरेंद्रने 5 आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. नंदू सरांची आताच बुकिंग चालू आहे. पुरार करून कॉल येतोय की नंदू सर तुम्ही तिकडे आलेच पाहिजे. शेवटचा षटक घेऊन प्रवीण त्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिट. रोशन देखील बाद. नक्कीच जयराम निकम आणि अंकुश पाटील यांच्यासाठी होतं.
राज कदम, वैभव पालकर, प्रकाश तळेकर यांच्यासाठी हे गीत होतं. नवीन बॅटर हा बॉल देखील चांगला आहे, स्टॉप केलाय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. संघाची धाव संख्या 40. दुसरं षटक प्रवीण मंगेश सरांचा नवीन लुक आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. त्या बॉलवरती फटका आलाय. मयूर काडेच्या बॅटमधून षटकार. वा, अप्रतिम गीत. मंगेश सरांच्या आवडीचे गीत आहे. काल कापडेखोर संघ ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला हेच गीत सारखं डीजे वरती सादर केलं गेलं होतं. उद्या देखील हेच गाणं असणारे अस संघ खेळेल. यावेळेला चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला आर्यनने आणि मयूर खाडे देखील आता बाद होईल. षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती झाल्यात त्या 47-48 विजयासाठी 49 ची आवश्यकता आणि 49 धावांचा पाठलाग. या ऐकूया आपण जय सरांच्या आवाजामध्ये. कोणवी टीमचा कॅप्टन या कोणवी नाही सॉरी फणसकोंड, जयनुमान फणसकोंड आणि पित्तळवाडी. चला टॉस साठी या. काळक्या क्रीडा मंडळ पित्तळवाडी आणि जयनुमान फणसकोंड टॉस साठी या. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची राहील. याच्याकडे लक्ष वेधूयात. आणखी एक महत्वाचा सामना जो मात्र पाहायला मिळणार आहे. विजय तळेकर यांचे विशेष करून आभार. आज कौतुक आम्ही त्यांचं करू, परंतु जेवढं रुचकर चविष्ट जेवण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. आज सर्वाधिक मोठा चर्चेचा विषय राहिला सकाळी काढलेला फोटोचा लेख अद्याप काही आलेला नाहीये आणि तो कधी येईल त्याची चर्चा चालू आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल मी सर संदीप कदम सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. या अजिजी कदम यांना आपण विनंती करूयात आणि विजय दळवी दोघांनी या. विजय दळवी साहेब आणि अजित कदम साहेब यांना विनंती असेल आणि दोघे खास जिवलग मित्र आहेत. त्यांना विनंती करूयात की आपण दोघांनी एक एक भाषण द्यायचं आहे. आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल
या टीम कॅप्टन पित्तळवाडी. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. दोन्ही जिवलग मित्र दोन्ही एकत्रितपणे सातत्याने पाहायला मिळतात. आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. एसके इज अ कॉल. एसके आलाय. टॉस इथे जिंकला जातो. घागरकोंड फणसकोंड या टीमने फणसकोंड टीमने टॉस जिंकला. निर्णय प्रथमतः काय घ्याल? महत्वाची मॅच आहे. बॅटिंग घेणार फर्स्ट टाइम. कारण त्याच्या मागे काय कारण विशेष? आम्ही दोन्ही मॅच बॅटिंग करूनच जिंकलेलो आहे आणि बॅट्समन फॉर्ममध्ये दोन्ही पण, त्यामुळे आम्ही बॅटिंगच घेणार. काय चेंजेस केलेत का सेम स्क्वॉड आहे? नाही, सेम. कसं वाटतंय आयोजन नियोजन आणि मैदानाच्या आतमध्ये किती आनंद घेत आहे? सर्वात मोठं संदीप दादाचे आभार. त्यांच्यामुळे आम्हाला चान्स भेटला मॅच खेळायचा आणि ग्राउंड दादाची टुर्नामेंट म्हटली ती एक नंबरच असती, त्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही आहे. बॅटिंग करणार किती बनवण्याचा प्रयत्न आहे? 60+60. एक चांगली मॅच पाहायला जाईल मिळेल का? नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा. फणसकोंड टीम पित्तळवाडी मागील 2 सामन्यामध्ये बॅटिंग हवी आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करणार. चेस चांगलं होत आहे. धावा बनवताय तुम्ही. चेसिंगही चांगले करताय. इथे किती धावा रोखण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच कमीत कमी 40पर्यंत त्यांना नक्कीच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे. काही चेंजेस केलेत का संघामध्ये? नाही, सेम चेंजेस राहणार. सेम आहे तेच राहणार. बॅटिंग चांगली चालू आहे, बॉलिंग पण चांगली चालू आहे. सेम आहे तेच राहणार. एक चांगला सामना आम्ही पाहायला मिळाला आम्हाला की एक टक्कर काटेवरी टक्कर पाहायला मिळेल का? कारण 3 संघ राहिलेत केवळ. नक्कीच त्यांच्यामध्ये पण कमलेश आहे, समीर आहे, दादा आहे. नक्कीच टीम चांगली आहे, पण आम्ही नक्कीच चांगला खेळ करायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज फणसकोंड टीम विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. पहिला बॉल सामन्याला सुरुवात झाली आहे. औपचारिकता भरलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण यामधला कोणताही संघ जिंकला तरी दोन्ही संघांना गाडी नंबर 17 बावनच आहे. बोरोस ब्लास्टर आणि जय बजरंग धामणदेवी या 2 संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. समजच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. यावेळेचा बॉल थेडी यष्टीरक्षकाचा वेध घेईल. अजित बांद्रे यांना मी विनंती करेन आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. या एक विशेष सन्मान मी विनंती करेन अजिजी बांद्रे यांना की आपल्या अजिजी बांद्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत आणि सतीजी बेलोसी साहेब यांना विनंती करेन हा विशेष सन्मान आपण करावा. अजिजी बांद्रे साहेब आपला एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. एसकेएमबी ट्रॉफी स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. पुढचा बॉल समोरच्या बॅटमधून ऑन साइडला. गॅप मोठा आहे. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि किण एक चौकार. वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल त्याने फेस केलेत. छोटे खाणी असं आव्हान. 49 उजव्या अशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. हा वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अवांतर धाव येत असताना एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. अजिजी बांद्रे यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. सतीजी बेलोसी साहेब यांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. 9 बनलेले आहेत. उजव्या अशीच्या बाहेर कट केलाय. उचळी घेणारा बॉल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने ओलांडली अशी बारेषा. हा चौकार.
अंपायर हे षटक संपलंय का? चौकार आलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थेट शरीरावरती आढळलेला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन कदमला आपण पाहतोय. रोशन कदमने 3 षटकार 1 चौकार 2 चौकार त्याने टोकलेले पाहायला मिळाले होते. पूर्वार्धामध्ये 27 धावा त्याने बनवला. 9 चेंडू त्याने फेस केले होते. गोलंदाजी मार्क वरती आला आणि डॉट बॉल येतोय. त्याने पहिला बॉल हाताळलाय. वीरेंद्र मोरेच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या वेळेला बॅटची तिघे जाऊ साइड एज सिंगल अवेलेबल होती. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ती अर्जित करण्यात आली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. जर्मन फणसकोंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि अगदी त्याच वेळेला इन्व्हाइट करण्यात आलं ते काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी टीमला फिल्डिंगसाठी तयार राहा. पुढचा चेंडू खोलातला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एका वेळेला फ्लाईटची तिकीट मिळाली आहे असंच वाटलं होतं. विजाही दिला होता समजने परंतु तो दुबईमध्ये गेलाच नाही. बॉल बाद. मेरे करण अर्जुन कब आएंगे. परंतु आज एनस्केएमबी मध्ये लेग कधी येईल त्याची चर्चा आहे. पुढचा बॉल बँग ऑन टार्गेट. यू मिस. रोशन कदम डेफिनेटली हिट. सुजल देखील होतोय बाद. विजय मोकाशीला फोन लावा लागणार आहे. दत्तकृपा मी तर ओंकार चषकाच्या वेळेला या छोट्या छोट्या मुलांना भेटलो त्यावेळेला चर्चा या गोष्टीची झाली की तिघही सॉलिड आहेत. काम चांगले करतात. परंतु काल आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी रंग भरले स्पर्धेत. आमच्यासाठी आधारस्तंभ आणि आम्ही ज्यांना आदराचं स्थान मानतो ते संदीप कदम सर इथे आहेत. मंगेजी बेलोसी साहेब इथे आहेत. याची काळजी घ्या. धावफलकावरती धावा त्या 14 धावा धावफलकावरती 2 गडी गमावले. 2 फलंदाज बाद झालेत. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. लगातार 2 बॉल वरती 2 फलंदाज बाद झालेत. रोशन कदम यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 2 धावा केवळ खर्च झाल्यात. यावेळेचा बॉल यशांच्या पाठीमागे मयूर खाडे. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. केवळ एकेरी धाव आली आहे. पंचाने सांगितलंय षटक संपलं. या पण इथे पडताळणी करूयात. हो 6 चेंडूचा खेळ संपलाय. षटक दुसरं संपलं. पहिल्या षटकामध्ये काही चेंडूची गणना कदाचित कमी झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 16. 2 षटक संपले. 16 ऑन दी बोर्ड. टार्गेट 49 आणि 16 ला बाद झालेत ते 2. या ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकू.
पुढचा बॉल आदित्य कदम, लोअर फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय, चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा, फ्लॅट पॅरलल, हा येतोय षटकार. दाफलकावरती या षटकाराच्या मदतीने 22 बनल्या, 22 ऑन दी बोर्ड. आदित्य कदम कॅन्डी खर्चिक साबित राहिला आज या स्पर्धेमध्ये. ज्या गोलंदाजाने पीटीपीएलचं पर्व गाजवलं, भरधाव वेगाने गोलंदाजी केली आणि अक्षरशः मैदान मारले त्याने. आपण म्हणतो ना कुस्तीपट्टूने मैदान मारलं, आणि त्या दर्जाचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. यावर्षी SKMB मध्ये त्याने सपाटून मार खाल्लाय. मागील मॅच मध्ये देखील रन्स आल्यात. आडव्या बॅटने ऑन साइडला केला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. अथर्व त्याच्या हातामधून कॅच निसटली आहे. भावाच्या गोलंदाजीवरती भावानेच कॅच सोडली आहे. इथे कॅच ड्रॉप झालेली पाहायला मिळते आहे. आदित्यने चेंडू टाकला, अथर्वने कॅच सोडली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो जिथे 24 बनलेले आहेत. 8 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 25 ची आवश्यकता राहिली आहे. येणारे 9 चेंडू आणि 25 धावा. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, रोशन चेंडूच्या खाली येतोय, सेलिब्रेशन त्याने केलंय, झेल टिपण्यात आला आणि फलंदाज वीरेंद्र मोरे बाद. ट्वेल्थ मॅन साईला देखील आपण पाहत आहे. हाफ ट्रॅकर बॉल आउट साइडला केलाय. प्रवीण मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सिंगल येते पहिल्याच बॉलवरती. औपचारिकता बाकी आहे सामन्याची केवळ. खरं तर हा सामना देखील एक औपचारिकता राहिला. ज्या ग्रुपमधून या दोन्ही संघाने टॉप करू शकले नाहीत. काय काय क्रीडा मंडळ पित्तळवाडी टीमने टॉप केलं होतं. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली होती स्वतः यष्टीरक्षकाचा चेंडूने वेध घेतला. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 25. येणारे बॉल राहिले ते 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. होत असताना पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि आणखीन एक धक्का इथे लागलाय. मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होत आहे. विजयजी तळेकर साहेब जिथे कुठे असाल कृपया त्वरित संपर्क साधा. निवे गावची आणबाण शान
त्यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय गलीमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव निश्चित. विजय विजय बॉलला अडवेल तद्वर मात्र धावा येतात. या पण काही विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. गणेशजी भावे साहेब आपल्या सोबत आहेत. केतनजी खाडे साहेब यांचा आणि हेमंत उतेकर साहेब यांचे विशेष सन्मान केले जातील या सामन्यानंतर. पुढचा बॉल गणेश शिरावळे रानवडीचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांचं आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. काही विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळामध्ये. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. हाही चेंडू कुणालचा निर्धाव आलाय. सामना विजयासह निश्चितच पुढे निघतील, परंतु त्याच वेळेला स्पर्धेच्या बाहेरही संघाला जावं लागेल. शैलेजी करणारे यांच्या शुभासेब काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. गॅप शोधला. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. त्याची परमिशन एकाच व्यक्तीकडून घेतली जाते, ते दादा यांचा शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. धावफलकावरती 30 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल फुरलेनचा. सामना इथे संपतोय. जय बजरंग धामणदेवी संघाने मॅच इथे जिंकली, परंतु स्पर्धेच्या बाहेर निघून जातील. काही विशेष सन्मानाकडे आपण बघतो आहोत. गणेशजी भावे साहेब आणि केतनजी खाडे साहेब, हेमंतजी उत्तेकर यांचे विशेष सन्मान आपण करणार आहोत. 3 मान्यवरांचे 3 विशेष सन्मान. मी विनंती करेन तिन्ही मान्यवरांना की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तिन्ही मान्यवरांना विशेष सन्मान आपण करतो आहोत. गणेश भावे साहेब, केतनजी खाडे साहेब, हेमंत उतेकर या तिघांचाही सन्मान करण्यात येईल आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. हेमंत उतेकर खरं तर एक लेजेंडरी क्रिकेटर, परंतु दुखापतीग्रस्त असल्या कारणास्तव तो खेळ त्यांचा झालेला नाहीये. या पण सन्मानांकडे बघतोय. गणेशजी भावे साहेब, केतनजी खाडे साहेब यांना विनंती करूयात आणि हेमंत उतेकर आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करा. चला डगआउट्स खाली करून घ्या. डगआउट्स खाली करून घ्या. मी लक्ष वेधेन ते बोरस ब्लास्टर्स संघ आपला डगआउट्स खाली करा. जय हनुमान फणसकोंड आपल्याला डगआउट्स मध्येच बसायचं आहे. कोणी खाली राहणार नाही. चेअर खाली घ्यायच्या नाहीत. डगआउट मध्ये खेळाडूंसाठी चेअर असाव्यात. याच्याकडे लक्ष वेधेन मी. डगआउट्स मध्ये खेळाडूंसाठी चेअर असाव्यात. खाली कोणताही प्लेइंग 11 मधला खेळाडू दिसला तर 2 धावांची पेनल्टी आहे. आणि फिल्डिंग करणारा संघ आपल्यासाठी स्वर्गीय अंकुश पाटील स्टँड आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी स्वर्गीय अंकुश पाटील स्टँड आहे. तिथूनच मैदानाच्या आतमध्ये वळायचं आहे. या पण काही विशेष सन्मान करतोय. मी हेमंतजी उतेकर यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हेमंतजी उतेकर यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय SKMB ट्रॉफी मध्ये. सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. हेमंतजी उतेकर, शैलेजी करणाळे यांच्या शुभ हस्ते. मी निश्चित थोड्याच वेळापूर्वी उल्लेख केला की लंगोटी मित्रमंडळ करंजेचे आधारस्तंभ